आवळा पावडरचे बरेचसे उपयोग आपल्याला माहिती आहेत। बरेच जण केसाला लावण्यासाठी तर काही जण डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी आवळा पावडरचा उपयोग करतो। पण आपण जे बाजारातून आवळा पावडर विकत आणतो ती पूर्णपणे आवळ्याचीच बनलेली असेल, त्यामध्ये इतर कशाची भेसळ नसेल हे आपण सांगू शकत नाही। त्यामुळे आपण घरच्या घरी एकदम प्युअर आवळा पावडर कशी बनवायची हे आज पाहणार आहोत। हॅलो फ्रेंड्स, यज्ञकर्म फूड्स मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी आवळा पावडर बनवणार आहोत। आवळा पावडर बनवण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेले आहेत अर्धा किलो आवळे। सर्वप्रथम आपल्याला हे आवळे स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे आहेत। आवळा पावडर किंवा आवळ्याची कुठलीही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला आवळे असे गच्च पाहून घ्यायचे आहेत। आता उन्हाळा सुरू झाला असल्यामुळे बाजारमध्ये जे आवळे अवेलेबल होते त्याला थोडासा गरमीमुळे लालसर कलर आलेला होता। जर तुम्ही हिवाळ्यामध्ये ही रेसिपी करणार असाल तर तुम्हाला एकदम छान हिरवेगार आवळे मिळतील। मी फ्लॅटमध्ये राहत असल्यामुळे जर मी हिवाळ्यामध्ये ही रेसिपी केली असती तर माझे आवळे वाळलेच नसते, त्यामुळे मी ही रेसिपी उन्हाळ्यामध्ये करत आहे। या ठिकाणी माझ्याकडे एक वानात आलेला छोटासा स्लायसर आहे, ज्याच्याने एकदम छान स्लाइस होता। त्याने मी आवळ्याचे स्लाइस करून घेणार आहे। जर तुमच्याकडे अशा प्रकारचा स्लायसर नसेल तर तुम्ही हे आवळे किसणीने किसूनही घेऊ शकता। मी सर्व आवळ्याचे या स्लायसरने स्लाइस करून घेणार आहे, कारण एकदम पातळ स्लाइस निघाले की ते एकदम पटकन वाळतात। जर तुमच्याकडे स्लायसर नसेल तर तुम्ही अशा प्रकारच्या किसणीने आवळ्याचा किस करून घेऊ शकता। या ठिकाणी मी सर्व आवळ्यांचे स्लाइस करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे वाळू घालायचे आहेत। आपल्याला हे स्लाइसेस एखाद्या पॉलिथिनवरती किंवा एखाद्या पत्रवाळीवरती वाळू घालायचे आहेत। जर तुम्ही हे स्लाइसेस प्लेटमध्ये वगैरे वाळू घातला तर तुमच्या प्लेटला काळे डाग पडतील, जे कधीही जात नाहीत। तुम्ही हवं तर तुमच्या प्लेटवरती सिलिकॉन फॉइल लावून त्यावरती हे आवळ्याचे काप वाळू घालू शकता। पण जर तुम्ही स्टीलच्या किंवा काचेच्या प्लेटमध्ये हे आवळ्याचे काप वाळू घातले तर तुम्ही नंतर किती जरी घासला तरी त्याचे काळे डाग कधीच जाणार नाहीत। शिवाय तुम्ही ज्या प्लेटमध्ये हे आवळ्याचे काप आता किसलेत किंवा ज्या किसणीने तुम्ही हे आवळ्याचे काप किसले ती किसणी तुम्हाला काम झाल्यानंतर लगेचच स्वच्छ धुवून ठेवायची आहे। जर तुम्ही काही तास ती तशीच ठेवली तर तिलाही काळे डाग पडू शकतात। आपल्याला हे आवळ्याचे काप उन्हामध्ये ठेवून एकदम कडकडीत वाळवून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहणार नाही। या ठिकाणी आपले आवळ्याचे काप एकदम छान वाळले गेलेले आहेत। मी 2 दिवस हे उन्हाला वाळू घातले होते, एकदम कडकडीत असे हे वाळलेले आहेत। आता आपल्याला याची मिक्सरवरनं पावडर बनवून घ्यायची आहे। या ठिकाणी मी मिक्सरच्या सर्वात छोट्या भांड्यामध्ये हे स्लाइसेस काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला मिक्सर चालू बंद करत याची एकदम बारीक अशी पूड बनवून घ्यायची आहे। या ठिकाणी आपली आवळ्याची पूड बनवून तयार झालेली आहे। आता आपल्याला ही चाळणीने चाळून घ्यायची आहे व चाळणीच्या वर राहिलेली पूड आपल्याला परत एक वेळा मिक्सरवरनं फिरवून घ्यायची आहे। या ठिकाणी मी एका डब्यावरती चाळणी ठेवून घेतलेली आहे, त्यावरती आपल्याला अशा प्रकारे मिक्सरचं भांडं उलट करून आवळा पावडर चाळून घ्यायची आहे, जेणेकरून ती इकडे तिकडे अजिबात उडणार नाही, व्यवस्थित चाळलीही जाईल। या ठिकाणी मी सर्व आवळा पावडर चाळून घेतलेली आहे। या ठिकाणी आपली एकदम नॅचरल अशी आवळा पावडर बनून तयार झालेली आहे। ही आवळा पावडर तुम्ही कोमट पाण्यामध्ये मिक्स करून पिऊ शकता। जर तुम्हाला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असेल तर ही आवळा पावडर तुम्हाला नक्कीच मदत करेल। शिवाय तुम्ही केसाला लावण्यासाठी वगैरेही हिचा वापर करू शकता। ही आवळा पावडर नवीन असल्यामुळे हिचा रंग क्रीमी दिसत आहे। ही आवळा पावडर जशी जशी जुनी होत जाईल तशी तशी तुम्ही मार्केटमधून आणलेल्या आवळा पावडरचा रंग असतो तसाच रंग या आवळा पावडरला येतो। तुम्हाला ही भेसळविरहित आवळा पावडर हवी असेल तर ही आवळा पावडर तुम्ही नक्कीच घरी बनवून पहा। तुम्हाला ही आवळा पावडरची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।